पूरा होते मराठी में हिंगोलीमध्ये 43 महिला ज्यांची शस्त्रक्रिया केली होती, थंडीमध्ये प्रचंड त्यांना त्या ठिकाणी जमिनीवर झोपवण्यात आलं होतं. प्रचंड थंडी. या राज्याला आरोग्य खातच नाहीये. आधी जे आरोग्य मंत्री होते ते भ्रष्टाचाराने कसे बरबटलेले होते, औषध खरेदी विक्रीमध्ये कसं लाखो कोटीचे कमिशन खात होते हे समोर आलेलं आहे. ज्या राज्याला एक महिना आरोग्य विभाग नाही, आरोग्य खातं नाही, जे होते ते भ्रष्टाचारीच होते, त्या राज्यामध्ये दुसरं काय दुर्दैव घडू शकतं. लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना. ते एक महिना फक्त मंत्रिपदी कोण आणि मला कोणतं खातं मिळत आहे, गृह की अर्थ की महसूल, स्वतःला मलईदार खाती पाहिजेत. आणि ग्रामीण भागात मराठवाड्यामधील महिला ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत डोळ्याच्या, त्या रस्त्यावर थंडीत कुडकुडूत तडफडत आहेत. दादरमध्ये हनुमान मंदिरावरती भाजप आता म्हणतात की उद्धव ठाकरे यांना हिंदुमत मिळवण्यासाठी केविलवाणापणा. बघा, हे भारतीय जनता पक्षाच्या डोक्यामध्ये आहेत सडके कांदे, सडकी बटाटे. ठीक आहे, हिंदुत्वाचे बाप बनले काय? ते हिंदुत्वाचे बाप बनले का? हिंदुत्वाचा सातबारा त्यांच्या नावावर कोणी केला? या भाजपवाल्यांना हिंदुत्व शिकवलं कोणी? भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्यांचं बोट धरून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं. काय त्या वाटेवर पण त्यांनी आता खड्डे करून ठेवले. हे आम्हाला काय हिंदुत्व शिकवतायत? आम्हाला मुळात आमचं हिंदुत्व हे मतांसाठी नाही आहे. तुमच्याप्रमाणे हिंदुत्व हे आमचं जीवन आहे, हिंदुत्व आमची संस्कृती आहे. तुमच्यासाठी तुमच्यासारखं आम्हाला हिंदुत्वासाठी कुदळ फावडे घेऊन फिरावे लागत नाहीत. हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या, वीर सावरकरांना भारतरत्न द्यायची हिंमत दाखवा आणि मग हिंदुत्वावर बोला. बोलताय? नाही बोलत ना, काय सांगतायत हे? आणि आज जे मंदिर दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 12 जे 80 वर्षापूर्वी हमालाने बांधलं होतं, हमाल, तेव्हा कोणत्या अडचणी आल्या नाहीत. हमालांचं म्हणजे मजुरांचा देव आहे हनुमान तिकडे. आज संध्याकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान तिथे महाआरती होईल. स्वतः आदित्य ठाकरे शिवसेना नेते आणि मी स्थानिक आमदार महेश सावंत आणि हजारो शिवसैनिक हमाल बांधव त्या महाआरतीला सामील होते. भारतीय जनता पक्षाची